एक तर सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद ही मराठी भाषेतील आद्य व मातृसंस्था असून खरं तर ती जी स्थापना आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 106 वर्षापूर्वी केलेली, 119 वर्षापूर्वी. म्हणजे एवढी मोठी त्याला गौरवशाली परंपरा साहित्य परिषदेला आहे. आणि पिंपरी चिंचवडची शाखा, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा गेली 35 वर्ष या ठिकाणी कार्यरत आहे. त्या ठिकाणी त्यांना स्वतःचं ऑफिस असं नव्हतं. आणि या आता साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय राजनजी लाखे सर यांनी मोठ्या कष्टानं म्हणा किंवा त्यांच्या स्वभावानं त्यांनी ती जागा मिळवली. जागा स्वतः स्पॉन्सर शोधून ती सुंदर ऑफिस त्या ठिकाणी केलेलं आहे. परंतु हा जो वर्ग आहे हा अबाव 60, 65, 70, 75 ह्या सगळ्या वयोवृद्धांचा जो वर्ग आहे त्या साहित्य परिषदेमध्ये त्यांची रेलचेल असते. तर त्यांना ते दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर त्यांना जावं लागतं. आणि त्यामुळं बरेच जण त्यांची क्षमता नसल्या कारणानं त्या ऑफिसमध्ये ते जाऊ शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना लिफ्ट देणं महानगरपालिकेचं कर्तव्यच आहे आणि ते त्यांनी दिलंच पाहिजे. अशा पद्धतीची मी आयुक्तांकडे मागणी केलेली आहे. आणि मला असं वाटतं की आपली देखील एक पत्रकार म्हणून आपली नैतिक जबाबदारी आपली देखील आहे की त्यांना या मागणीसाठी तुम्ही माझ्याबरोबर आपण प्रशासनावर जोर लावा. आपलं जुनं प्राधिकरण ऑफिस आहे टिळक चौकात निगडीला, त्याच्या समोर सावली हॉटेलच्या वरती. त्या ऑफिसवर त्यांची सावली पडत नाही. हा, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊन या. पत्रकार परिषद मी घेतोय आहे की मी हे आवर्जून अतिशय आग्रहपूर्वक मागणी का करतोय, दर 15 दिवसांनी तिथं कवी संमेलन व्हावे, नवोदित कवींना संधी मिळावी, वडीलधारी माणसं त्या ठिकाणी सातत्याने तिथं राबता असावा. आणि एवढं सुंदर ऑफिस केलेलं आहे त्यामुळे त्यांचा वेळ जात नसतो. एक विशिष्ट वयानंतर माणसांचा वेळ जात नसतो. आणि साहित्य हे आपलं साहित्य संस्कृती, नाट्य संस्कृती, कला संस्कृती ही महाराष्ट्राचं ऑक्सिजन आहे. त्यासाठी हे करणं आपलं आद्य कर्तव्य आहे असं मी मानतो. संगीत हो, संगीत नाटक होतं त्याच धर्तीवर.